गाईज आम्ही चाललोय आता अर्नाळा बीचला. जायचं होतं राजिवडी बीचला. प्लॅन झाला खुश आमचा. आता आम्ही चाललो अर्नाळा बीचला. फायनली आम्ही गेलो होतो अर्नाळा बीचसाठी. ते इथे लाईन लागते. वेस्टला गेलेलो स्टेशनच्या इथून नियर बाय. त्यानंतर इकडे बससाठी लाईनीमध्ये उभं. इथं बघू शकता इतकी माणसं उभी आहेत. आणि बस बघाल ना तर विरारच्या तर छोट्या बस आहेत. माणसं कमी होतात आणि एवढा लॉंगचा प्रवास आहे. म्हणजे अर्धा पाऊण तास लागतो आपल्याला अर्नाळा बीचला जायला. फायनली आम्ही आतमध्ये बसलो आणि आपली आता बस इथून चालू होणार आहे. सो चला तर मग चालू झाला आपला प्रवास इकडे अर्नाळा बीचकडे जाण्यासाठी. इकडे मस्त असं मोठं असं ग्राउंड आहे आणि ग्राउंडवरती मस्तपैकी अशी ना क्रिकेटची मॅच चालू आहे. लोक अशी बाहेरून येऊन थांबले होते आणि अंपायरचा ओरडण्याचा आवाज. इथं स्टँडिंगनी पण काही लोक उभी आहेत. गर्दी झालेली आहे बसला, कारण की एक बस सुटल्यानंतर फायनली आम्ही अर्नाळा बीचच्या इकडे पोचलो. इकडे बघाल तर सगळे ना ओल्या मच्छीचा ना मार्केटच आहे पूर्ण. आणि इतका वास येतो त्याचा मच्छीचा का विचारूनच सोय ना. आणि मस्त असं फ्रेशवाले सगळे मच्छी आहेत. कारण की बीचच्या याच्यामधून मोठ्या मोठ्या बोटी पण आहेत. तुम्हाला पुढे दिसेलच. हा प्रवास जो आहे मी जो एडिट करत आहे व्हिडिओ ना तो झाल्यानंतर करते, त्याच्यामुळे टाईमच नाही मिळाला. खूप दिवस पण आज धाकपळीचा गेला. आणि इकडे बघाल ना तर छोट्या मच्छीपासून सगळे मोठ्या माशांपर्यंत मोठे मोठे फिशेस इथे तुम्हाला पाहायला मिळतील. हे पूर्ण भरलेलं आहे. त्यानंतर अजून आतमध्ये गेल्यानंतर इथे ना मोठे मोठे असे बंगले आहेत. बाजूला ना बागा वगैरे. हे चर्च आहे मोठं असं. कोणाचं तिथं काहीतरी ना हे झालेलं आहे, त्याच्यामुळे इथे सगळेजण उभे आहेत आणि खूप गर्दी आहे याच्यात. त्यानंतर आम्ही तर खाली उतरलो बसमधून. इकडे बघू शकता फायनली उतरून झाल्यानंतर आणखीन 5 ते 10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आपल्याला चालून जायचं आहे. चालत गेल्यानंतर मग तो अर्नाळा बीच लागतो. अर्नाळा बीचला मी ना माझ्या फ्रेंडसोबत आले होते, जसं की संगीता, विशाल, आम्ही सगळे 4 जण होतो. बाईकवरती आलो होतो आणि तेव्हा मी हा बीच पाहिला होता. आणि मी माझ्या मावशींबरोबर देखील आलेलो होते असं मला तरी आठवते. मग हाच बीच असावा, बिकॉज आम्ही विरार वेस्टवरूनच आम्ही हे केलं होतं, आलो होतो. तर इथून असं वॉकिंग डिस्टन्स करून वैशूबरोबर घेऊन आम्ही चाललो आणि पोहोचलो इथं फायनली बीचवरती म्हणाल ना तर माहोल इतका छान क्रिएट झाला होता ना. मस्तपैकी सूर्यास्त होता. सनसेट पॉईंट इथे बनत होता आणि खूप मजा आली इथे. खूप आम्ही ना व्हिडिओज वगैरे क्लिक केले. त्याचबरोबर फोटो तर इतके क्लिक केले ना वैशूने की विचारूनच सोय नाही. आणि इकडचा पूर्ण ओव्हरऑल नजारा ना एवढा असा आहे. इथे सगळी म्हणतात ना उंटावरती बसून हे करतात, रायडिंग वगैरे आहे. इकडे झाडं आहेत मस्तपैकी अशी नारळाची. आणि फुल भरलेले पब्लिक एवढी होती ना, कारण की संडेलाच आम्ही गेलो होतो. इकडे तर काय मॅडमचे फोटोचं काय सेक्शन आटपतच नव्हतं. आणि सगळं श्रेय जाते वैशूला. वैशूमुळेच अर्नाळा बीचला जाण्याचा प्लॅन जो होता आपला पिकनिकचा तो सक्सेस झालेला आहे. तर ही माझी भाची आहे, भावाची मुलगी आहे माझ्या. इथे नारळाच्या बागा आहेत पूर्ण भरलेल्या. इकडे बघाल तर ना ते ईद जी होती ना, ईद ती शनिवारपासून तर रविवारी पण खूप माहोल पूर्ण भरला होता. तिकडे सगळेजण मम्मीटीयन लोक देखील आले होते सगळे. आणि त्यानंतर हे सूर्यास्त बघा, म्हणजे म्हणतात ना सूर्य मावळायला आणि आम्ही तिकडे पोहोचायला असं झालं होतं, कारण की खूप वेळ लागला होता बसची वाट बघून. त्याबरोबर मी चप्पल पण इकडे वैशूचीच घातलेली आहे, कारण की माझे शूज होते ते पूर्ण खराब झाले असते. आणि या वाळूमध्ये पाय ठेवताना ना खूप नाकीनऊ येत होतं, चाललेत ना. ह्या बायाने घातले होते हिलची चप्पल. हिला पण चालता येत नव्हतं, पण ही जास्तीत जास्त फोटो आणि व्हिडिओजमध्येच जास्त गुंग होते, स्नॅप्स काढण्यामध्ये. आणि इकडे गोळाबाळा वगैरे होते. सगळेजण इथं चटाया वगैरे घेऊन पिकनिक स्पॉट एकदम भारी भन्नाट असे करत होते. त्यानंतर बाकीच्यांची पण काहीतरी तरी चालली होती. इथे झाडं पूर्ण होते आणि सगळं ब्युटी म्हणायला नाही इतकी सुंदर. आणि भरती पण होते समुद्राला, त्याच्यामुळे ना इकडे बघू शकता असं होते. आणि इकडे बघणार तुम्ही की छानपैकी. त्यानंतर आम्ही ना खायला इथे काय घेतलंच नव्हतं, कारण रिसेंटली ना आम्ही 2-2:30 वाजता ह्यांची वाट बघत बसलेलो होतो आणि आले 3 वाजता. मग फायनली आम्ही 3 वाजता जेवायला घेतलं होतं. 3:30पर्यंत 4-4:30पर्यंत आम्ही निघालो फायनली बाहेर यायला. आणि इकडे मी क्लिप्स केले, फोटो घेतले. पण इथे ना थोडा नेटवर्कचा इश्यू असल्या कारणाने व्हिडिओ काही मला करताच आलेले नाही आहेत. फक्त असेच व्हिडिओ काढलेले आहेत जे मी जॉईन करून मी त्याचा
एक व्लॉगचा तयार करेन, छोटे मोठे जे आहेत 1-1.5 मिनिटाचे 3 मिनिटापर्यंतचे ते बनवणार आहे मी. आणि फुल एन्जॉय केले, फुल धमाल केली आम्ही. त्यानंतर मी निर्वीबरोबर पण जाणार होते, पण जस्ट असं म्हटलं एकाचा निर्धार जरा आपण घेऊया. आणि माझे फोटोशूट केलेले आहेत ते वैशूने सगळे मस्तपैकी. माझा फोटोग्राफर जो होता, व्हिडिओग्राफर, तो देखील वैशूच होती. आणि वैशू तर मग आम्ही एक ना जुगाड केला तिथे ना, फोटो त्या झाडाच्या इथे ठेवून ना आम्ही खूप सारे फोटोज काढले टायमर लावून. आणि त्यानंतर फायनली मी निर्वीला घेऊन आतमध्ये गेले. विजय बाबा हिला सोडलं आणि ते लगेच निघून गेले, कारण की ते ना टॅटूसाठी खास आले होते, टॅटू काढण्यासाठी हर्षलकडून. मग ते टॅटूवाल्याने मस्त असं छान असं टॅटू यांच्या हातावर पण काढला आणि मग हे निघून गेले, कारण की जायला तिकडे ना ट्रॅफिक पण खूप लागते, त्याच्यामुळे ते निघून गेले. आणि आम्ही दोघंजणं मी निर्वीला घेऊन गेले समुद्राच्या इकडे आणि खूप सारे व्हिडिओज देखील केले मी निर्वीला घेऊन. आणि भरती पण खूप होती, तर भीती पण वाटत होती, इकडे बघू शकता. आणि फायनली वाळूच्या याच्यामध्ये आलेलो आहे. तर या किनारपट्टीला लगत असं इतकं छान वाटत होतं ना, खूप भारी वाटत होतं बरं, असं म्हणजे विचारच करू शकत नव्हतं. आणि इकडे बड्डेचं हे करण्यासाठी, सेलिब्रेशन करण्यासाठी लोक आले होते. आणि इकडे बघाल तर इकडे एवढे सगळे पाणी आणि मोठमोठ्या अशा बोटी होत्या. इथं फोटो शूटिंग चालू होते. आणि मग काय आपलाच व्हिडिओ, आपणच कॅमेरा धरायचा आपला आणि आपण मस्तपैकी गर 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 फिरून व्हिडिओ काढले होते. सो केसांची केली होती स्मूदनिंग. कसं वाटले तुम्हाला केसांची स्मूदनिंग, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खूप छान वाटलं, मला तर खूप आवडलं. थोडा लुक चेंज झालेला आहे माझा. आणि खूप साऱ्या आठवणी आणि हे घेऊन आम्ही इकडे आलो होतो. वहिनी आणि दादा नव्हते आले, दोघेजण घरीच होते, पण बाकी सर्व आम्ही आलो होतो. त्यानंतर मस्तपैकी भरती होती पाण्याला. त्यानंतर इकडे बघाल तर निर्वीला पण जायचं होतं पाण्यात थोडं तरी. मला पण आवडतं, पण ते वाळू पायाला चिटकून राहते, कपडे पूर्ण वाळूमध्ये हे होतात, म्हणून मी जास्त काय आतमध्ये खोलपर्यंत गेले नाही. बाहेरच आपलं वाट बघत होती की पाणी कधी स्पर्श करते पायाला, पण ते काय पाण्याची काय पर्यंत लाट एवढी येत नव्हती. पण निर्वी घाबरते इकडे बघाल तर. निर्वी म्हणत होती चल पुढे चल पुढे चल. मग आम्ही आलो मस्तपैकी आणि बघतो तर काय हे सगळी माती पायाला लागलेली होती. मग पावलं टाकत मोजत पाणी कुठे येतं आहे का, किनाऱ्याला लाट लागते का, हेच बघण्यातच आणि थोडासा व्हिडिओ काढण्यामध्ये थोडा वेळ गेला. त्याच्यामुळे टाईम कसा निघून गेला मला काय कळलंच नाही. आणि फायनली बघू शकता आली फायनली लाट. आता बघूया पायाला स्पर्श करते की नाही. सो आलीच. आणि मस्त म्हणजे अशी वाळू सरकताना जी मजा घेत होती ना मी आणि निर्वी, खूपच भारी वाटत होतं बरं. आणि त्यानंतर इकडे बघा तर जेव्हा वाळू जी आहे ना पायातून सटकताना जी वाटते ना, ते निर्वी म्हणते मम्मी कसं जाते ना, असं पाठी झाल्यासारखं वाटते. म्हटलं हा निर्वी तसंच होतं ते. आणि निर्वीला पण खूप मज्जा आली, पण तिच्या बापाला तेवढी हाऊस नव्हती ना, म्हणजे तोंडावरती 12च वाजलेले असतं, त्याच्यामुळे त्या माणसाला आम्ही इन्व्हॉल्व करत नाही. आम्ही मायाले की जिथं पण जातो तिथं फुल एन्जॉय करतो, धमाल करतो. आणि मस्तपैकी फुल एन्जॉय केला आम्ही पण मस्तपैकी एकदम भारी. ह्या माणसाला अजिबात म्हणजे काय म्हणतात ना, काय मजा करायची काय याचं काय माहिती ना. हा मुलगा जो आहे ना तो फुल ना लाटांमध्ये जात होता, तर त्याची आई त्याला ओरडत होती, पण तो काय पोरगा ऐकायला मागतच नव्हता. आम्ही फक्त आमचं काम करत होतो मस्तपैकी लाटांमध्ये. आणि त्यानंतर इकडे बघाल तर उंटावरती बसलेली सवारी वा. पण भीती एवढी वाटत होती ना, आम्ही तो घोड्यावर बसले होते, पण तो घोडा कुठे महाबळेश्वर साईडला, पण इकडे आलेलो पण उंटावरती बसायची काही हिंमत होत नव्हती बाबा. निर्वीकडे बघा तशी लाट जी येते ना तशी ती धावत येते. तिला पण भीती वाटते मनाला, पण ती दाखवत नव्हती, शेअर करत नव्हती. आणि त्यानंतर इकडे पब्लिक बघाल ना, त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत सगळी पब्लिक आले होते. हा बघा हाच मुलगा तो, त्याची आई ओरडून दमली बिचारायला, अरे नको म्हणून, पण तो काय ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता. मग काय घेतला कॅमेरा आणि बॅक कॅमेराने मस्तपैकी शूट केला पूर्ण. आणि कॅमेऱ्यामध्ये काहीच केलं. खूप मजा आली, खूप भारी वाटत होतं. निर्वीबरोबर थोडेसे फोटो क्लिक्स केले व्हिडिओच्या माध्यमातून. आणि खूप मिस केलं वहिनीला. वहिनी असते तर आणखीन मजा आली असते. तिने पॅन्ट माझ्याकडे दिलेली होती, तीच बॅगला अडकवून ठेवली होती. आणि जस्ट असं फन. आणि त्याचा बारका भाऊ आहे इथे. आणि तिकडे बघा ना, तिकडे आणखीन एक मुलगा आहे जो भरती येते तरी पण आतमध्ये पुढेच चालल्यात. म्हणजे पालक सांगतात एवढे पोटतिडकीने, पण मुलं काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. सो इकडे बघू शकता संध्याकाळ झाले, फायनली घरी जायचा प्रवास, परतीचा प्रवास निघालेला आहे. इकडे लाईट पण नाही आहे आणि काहीच नाही. ना म्हणाले लवकर चला, तर काय पोरं ऐकतच नव्हते. थोडं अजून थांब, कारण की कसं आहे
बसला जायला ना खूप वेळ लागला असता आणि त्यात लाईन असते आणि लाईनीमध्येच जावं लागतं. इकडे लाईनीमध्ये उभे आहोत आम्ही, पण काय बसचा काय पत्ताच नव्हता. सो हा माणूस बघा ना माझ्याकडे पाठी बघतो, हे व्हिडिओ काढते काय करते, मग तिथून बाई बाजूला झाली. म्हटलं जाऊ दे. त्यानंतर आम्ही विचार करत होतो की ओला उबेर वगैरे काहीतरी पकडायचं आणि जायचं, पण ते रेटच एवढं सांगत होते की विचारूनच सोय नाही. मग फायनली आम्ही काय केलं, रिक्षा पकडली आणि रिक्षात बसून 200 रुपये देऊन पर पर्सन 50 रुपयेप्रमाणे आम्ही निघालो घरी जायला. आणि घरी पोचल्यानंतर मस्तपैकी मंचुरियन खाल्लं आणि आलो. आणि काय इकडे आपला परतीचा प्रवास मी चालले माझ्या ऐरोलीला. फायनली झालं, सगळे एन्जॉयमेंट करून झालेली आहे आणि मी आणि निर्वी निघालो आता घरी जायला. सो कसं वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मला तर फुल 2 दिवस असे ना माहेर पण जगल्यासारखं वाटत होतं, कारण की वहिनी कुठलीच कामं करून देत नव्हते, अशी वहिनी सर्वांना मिळून. सो चला टाटा बाय.